सर्जा असा बैल आहे का 3 फेऱ्यामध्ये आणि बिंजोरमध्ये आणि ऑल महाराष्ट्र काय ऑल इंडियामध्ये हा सर्जा बैलासारखा स्पीड कुठल्या बैलाचा नाही आजपर्यंत मी बघितला नाही. पण सर्जा संघ पळणे आणि पाखरेने ते पळाला ते भाग्य आमचं. पाखरे असा बैल आहे का नाशिकमध्ये घोडा बैलामध्ये किंवा 3 फेऱ्यामध्ये त्यांनी भरपूर नाव केलेलं आहे. पण मुंबईमध्ये तो उजेडात नव्हता त्याच्यामुळे आमचा पहिरा ज्या दिवशी बोनिवलीला शर्यत झाली आमची आणि तिथं बिंजोरची शर्यत आमची फरकानी 1-2 टांग्यांनी गाडी आली त्यावेळेला पाखऱ्याचा पल बघून बरेच लोकांनी आम्हाला फोन केलं होतं की पहिरा पाहिजे. पण आम्हाला इटाड्याच्या जगन पाटील यांच्या मैदानात बिंजोरचा मोठा खेळ खेळायचा होता. त्याच्यामुळे आम्ही सर्जाच्या पहिऱ्याच्या नियोजनात होतो. पण आमचं भाग्य म्हणून आम्हाला सर्जा मिळालं आणि आम्ही त्या बिंजोरच्या शर्यतीमध्ये गाडीचे मानकरी झालो. पण असा आयोजन कधी बघितला नाही का डॉक्युमेंट शिवाय काही वस्तू आम्हाला त्याच दिवशी दिलेल्या आहेत. एकही डॉक्युमेंट मागितला नाही. जशी जशी तिथी निघाली तशा सर्वांना बक्षिसी वितरण केलेलं आहे. या क्षेत्रामध्ये बैल पालालाच त्याला किंमत आहे, नाहीतर किंमत काही नाही. उद्या आपण किती बैल विचारलं तरी आपला बैल जर जेव्हा पळेल तेव्हाच आपल्याला पहिरा मिळेल. 2006 मध्ये हरण्या असा बैल होता का घाट्यावर त्याला घोडा म्हणून संबोधला जायचा. अरे वा. आणि त्याच्यानंतर आम्ही हा छोटा लक्ष घेतला जो कोणाचा बैल होता तो गौतम काकरेंचा बैल होता छोटा लक्ष. तो आमच्या दावणीला आला. त्याच्यानंतर आणखी एक छोटा लक्ष आमचा आला दावणीला. असे करून आमचे बैल आता हा शेवटचा आता पाखरे आलेला आहे. आता बबलू चाचा हिंद केसरी ड्रायव्हर आहे. बबलू चाचांबद्दल जितकं बोलत तितकं कमीच आहे. तर बबलू चाचा ज्या गाडीवर बसते ती गाडी हमखास फायनलला बसते. या बैलाचा वैशिष्ट्य सांगायचा हा नाशिकचा वाश्य आहे आणि या नाशिकच्या वाश्याने करून दाखवला काय 1 नंबरची ट्रॉफी जी गाडी आहे ती आम्हाला भेट म्हणून दिलेली आहे. याच्या पुढे सुद्धा हा नंदी आमचा याच लेवलला याच टॉपच्या पैरामध्ये सर्जाची गाडी आणि हा आमचा पाखऱ्या एकत्र येऊन एकदा पुन्हा एक चांगला धमाका देईल. मित्रांनो, काल बघितले इटाड्याचा बिंजोडचा भव्य दिव्य असा मैदान होता आणि म्हणजे या मुंबई म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर बोललं ना बिंजोडमध्ये जर इतक्या बक्षिशा असतील तर फक्त इटाड्या मैदानात आणि ते करून दाखवलं श्री माननीय जगन शेठ यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित पद्धतीने मैदान पार पाडण्यात आले. काल आपण बघितलं इटाड्या मैदानात सर्जा अरुण पाटील जे मालक आहेत त्यांचे ते उपस्थित होते. पण दुसरा जो नंदी सर्जाच्या गळ्यात पळाला तो होता ओले पनवेलचा पाखऱ्या. त्यानं काही कारणास्तव काही कार्यक्रम अटेंड करायचे होते पण ते तिथे नव्हते. पण मी ठरवलं की चला दुसरा नंदी कोण आहे तो आपल्या चॅनेलमार्फत दाखवूया की I-10चा तो मानकरी झाला. नमस्कार दादा. आपण पाहता समोर संतोष आपला सचिन शेठ घरत यांचे मोठे भाऊ संतोष घरत आपल्या समोर आहे. दादा नमस्कार. 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 पहिले मला सांगा तुमचं पूर्ण नाव आणि हा नंदी कोणाच्या नावाने पळला जातो? माझं नाव संतोष कृष्ण घरत, रानावरचे ओले. हा नंदी रिया संतोष शेठ घरत या नावाने पळतो ना. अभिषेक कौस्तुभ अभिषेक जितेकर दापोली पारगाव या नावाने पळतो. काल दादा तुम्ही मैदानात होते का? हा होते, कारण आमच्या घरी कार्यक्रम होता. आमच्या मुलाचा साखरपुडा होता तरी आमची शर्यत पहिल्यांदा लागली होती. त्याच्यामुळं आम्ही शर्यत करून साखरपुड्याला येणार होतो आणि शर्यत झाल्यानंतर आम्ही साखरपुड्याला आलो. मुलगा कोण तो आता समोर उभा आहे सुशांत घरत. त्याच्याकडे नंतर येईल मी कारण त्याला ही नंतर बातमी समजली. काय बोलेल पाखऱ्या आपला अजूनपर्यंत YouTube मार्फत कधी जास्त आला नाही एवढा नाव करतो तर त्याची कारकिर्दी काय तुम्ही सांगू शकाल का? कारकिर्दी त्याची चांगलीच आहे. तो चांगल्या बैलामध्ये पळतोय. कसं वाटलं जेव्हा तुम्हाला समजलं की लकी ड्रॉ मध्ये I-10 गाडी भेटली आपल्याला? खूप आनंद झाला आम्हाला त्याचा. आम्ही साखरपुड्यामध्ये होतो तेव्हा आम्हाला ती बातमी समजली. आम्ही समजलं आमच्या मुलीचा पायगुण चांगला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आनंदात होतो पूर्ण साखरपुड्यामध्ये. मग ही बातमी तुम्हाला सर्जाच्याच मालकाने सांगितली तर तुमचे तिथे उपस्थित? आमचा भाऊ होता तिथे उपस्थित आणि आमच्या गावातली मुलं होती उपस्थित तिथे. मग तेव्हा तो क्षण जेव्हा तुम्हाला फोन आला की आपल्याला कार लागली
तुम्ही काय रिॲक्ट केलं तेव्हा त्या क्षणी? नाही, भरपूर आनंद झाला. आम्ही साखरपुऱ्यामध्ये एकदम आनंदित सर्व लोक होतो आमची. तो दिवसच तुमच्यासाठी एकदम खास होता. चांगला, म्हणजे दिवसच आम्हाला हे होता ते. मग ही गाडी कधी इथे आली? कालच आली का आज सकाळी आली? कालच आली गाडी. काय काय बोलाल तुम्ही, म्हणजे जेव्हा तू आपल्या दावणीला एवढा चांगला नंदी येतो आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा समजलं जातं की या नंदीनी पण काहीतरी कमाल केली आणि म्हणजे याच्या आधी सुद्धा त्यांनी चांगल्या चांगल्या शर्यती केलेल्या आहेत. प्रकाश टाकानं कोणत्या कोणत्या प्रकारच्या शर्यती खेळून त्यांनी आपलं 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 गावाचं नाव पुढे आणलं ओवे पनवेलचा? आता तो घोडाबायलामध्ये पण पळतो नाशिकमध्ये. रमेश पाटील, लालपाडी पोलीस पाटील त्यांच्याकडे घोडाबायलामध्ये पळतो. तिकडे साताऱ्यामध्ये 3 फेऱ्यामध्ये पळालेला आहे. चांगल्या गाड्या त्यांनी साताऱ्यामध्ये पण मारलेल्या आहेत. आता आपण पाहतो या आपल्या फार्म हाऊसवरतीच गाडी दिसते, पण कसं काय बघा, कोणीतरी एकाला गाडी जाईल आणि मग बाकीचं कसं काय तुमचं ठरले, बसून ठरले की कोणाकडे गाडी राहील आणि मग बाकीचं राहिलेलं कसं काय? जे काही गाडीचं असेल ते आम्ही दोघांमध्ये समजूतदारपणाने हे करून घेऊ. नक्कीच दादा. आता आपण साखरपुडा ज्याचा होता त्यांच्याकडे जाऊया. दादा, सर्वप्रथम तू बंधनात अडकला त्याच्याबद्दल तुला शुभेच्छा. आता तुझे आझादीचे दिवस गेलेले आहेत, कारण तो तुझ्या काही दिवसाचा शुभमंगल सावधान, म्हणजे तुला आता सावधान राहायचं आहे. दादा, तुझा एक चांगला दिवस होता, चांगला एक तू नवी बंधनात बांधत असतानाच तुला ही जेव्हा गोड बातमी समजली की आपल्या पाखऱ्यांनी म्हणजे वरचे ओवलेच्या पाखऱ्यांनी ही I10 गाडी जिंकली, तेव्हा तुला खुशी कशी होती? कारण तुझ्याकडे 2 खुशी होते, एक तू बंधनात बांधलायस आणि एक पाखऱ्याने आपल्या गार जिंकली. जसा मी मांडवत गेलो ना तशी मला ही बातमी समजली. मी एवढा खुश होतो ना, जाम खुश झालो तेव्हा गाडी भेटली आपल्या बैला. दादा, तू पाखऱ्याची कशी काय निगा राखतो? कसं काय शर्तीनं जातो का, मैदानात असतो का? कंटिन्यू शर्तीनं मैदानात असतो. आतापर्यंत तुला याच्या आधी चांगलं लक्षात आहे की पाखऱ्याने अशी शर्यत होती की ते बघून आम्हाला आनंद झाला, आमच्या गावच्यांना आनंद झाला? भरपूर अशा शर्ती झाल्या त्याच्या, आम्ही खूप आनंदी झालो. म्हणजे तर पाखऱ्या एवढा जर चांगला पळतोय तर आता चर्चेत का नव्हता? बैल चर्चेत होता, पण कोण आम्हाला काही लोक पैरे देत नव्हते, हां. त्याच्यामुळे बैल कोणाला माहिती नव्हतं. याची खरेदी वगैरे कुठून घेतली होती का आपल्या घरच्याच दावणीतला आहे, कसं काय? नाशिकची खरेदी आहे. अच्छा. आणि कधी खरेदी केली होते ना आपल्या दावणीला, कधी आला तो? 3 महिने झालं आपल्या दावणीला आहे बैल. म्हणजे आता जस्ट 3 हा, महिन्यापूर्वीची 3 खरेदी महिने आहे. झालं आपल्या दावणीला. ते मग तुम्ही खरेदी करताना कोण गेले होते आणि काय बघितलं होतं त्याच्यामध्ये? नाशिकमध्ये आज सर्व म्हणजे घोड्याचा चांगलाच पळला होता, म्हणजे घोड्यात चांगलाच बैल पळला होता. ते बघून आम्ही सर्व आमच्या ग्रुपच्या पोरांनी विचार केला का हा बैल घ्यायचा बरं. तर इथे आणल्यापासून अजून जास्त गती लावतो तो बैल. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, तुमचं नाव सांगा ना. माझं नाव संदेश कृष्णा घरत आणि माझे बंधुराज संतोष कृष्णा घरत. दादा बघा, सर्जासारखा अख्खा महाराष्ट्र गाजवणारा बैल, ज्याने बकासूरसोबत जेव्हा पळाला तेव्हा चर्चा झाली की बकासूरसोबत पळणारा जर ठाम बैल असेल तर सर्जा. असा आपल्या मुंबईमधला बैल सर्जा जो टॉपमध्ये पळतोय, त्याच्यासोबत पाखऱ्याचं नियोजन कसं काय झालं? पाखऱ्याचे नियोजन आमचा अभिषेक जितेकर यांच्या एका शब्दाने पाखऱ्याचं नियोजन सर्जा संगती झालेलं आहे आणि ते आम्हाला दिलं. ते आम्ही त्यांचं भाग्य समजतो का आमच्या पाखऱ्या संगती त्याही सर्जाचा आम्हाला पायरा दिला. सर्जा असा बैल आहे का 3 फेऱ्यामध्ये आणि बिंजोरमध्ये आणि ऑल महाराष्ट्र काय ऑल इंडियामध्ये हा सर्जा बैलासारखा स्पीड कुठल्या बैलाचा नाही, आजपर्यंत मी बघितला नाही. पण सर्जा संघ पळणे आणि पाखऱ्याने ते पळाला, ते भाग्य आमचं का सर्जा संघ पळला आणि आज आम्ही ते करून दाखवलं. काल जेव्हा तुम्हाला समजलं की गाडी आपल्या दावणीला आल्या आणि आजपर्यंत आपला पाखऱ्या जास्त करून मुलाखतीमध्ये नव्हता किंवा मुलाखती घेतलीच नसतील कोणी, तर त्याची कारकिर्दी होती, थोडा प्रकाश टाका ना. पाखऱ्या आम्ही ससा पुढं बाईट देत नाही बैलांची ना, आमची कोणी घ्यायला येत पण नाही. पण पाखऱ्या असा बैल आहे का नाशिकमध्ये घोडा बैलामध्ये किंवा 3 फेऱ्यामध्ये त्यांनी भरपूर नाव केलेलं आहे, पण मुंबईमध्ये तो उजेडात नव्हता. त्याच्यामुळं आमचा पायरा ज्या दिवशी बोनिवलीला शर्यत झाली आमची आणि तिथं बिंजोरची शर्यत आमची फारकानी 1-2 टांग्यांनी गाडी आली, त्यावेळेला पाखऱ्याचा पल बघून बरेच लोकांनी आम्हाला फोन केलं होतं तर पायरा पाहिजे. पण आम्हाला इताड्याच्या जगन पाटील यांच्या मैदानात बिंजोरचा मोठा खेळ खेळायचा होता, त्याच्यामुळे आम्ही सर्जाच्या पायऱ्याच्या नियोजनात होतो. पण आमचं भाग्य म्हणून आम्हाला सर्जा मिळालं आणि आम्ही त्या बिंजोरच्या शर्यतीमध्ये गाडीचे मानकरी झालो. दादा, जगन शेठ यांनी जो मैदान ठेवला होता, मला वाटतं भूतोना भविष्य बिंजोडच्या क्षेत्रामध्ये होणार आणि त्यांच्या या मैदानामुळेच आज
तुमची मुलाखत मी घ्यायला आलो, कारण मला समजलं की सर्जाच्या पैरामध्ये पळाल्या त्या दोघांची गाडी आहे. गाडी कोणाची असेल ते आता नंतर तुमचं ठरलं जाईल, पण त्या पाखरेची मुलाखत घेण्यासाठी जावं. म्हणून बघा, मी नेहमी म्हणत असतो, कोणते तरी मोठे खेळ केला तेव्हा आपला बैल उजेडात येतो, आणि आज त्यांनी करून दाखवलं. काय बोलाल ते जगन शेठ बद्दल, ज्यांच्या नियोजनाबद्दल? जगन शेठचा नियोजन हा आपल्या बिनजोडच्या शर्यतीमध्ये असं भूतो ना भविष्य कधी होऊ शकत नाही, कारण इतक्या बक्षीस कुठल्याही अड्ड्याला नसतात. अड्डे वारंवार घेतात. माझे तुमच्या चॅनलमार्फत एक सांगण्याचा एक हे आहे का, अड्डे जेव्हा घेताना तुम्ही अशी बक्षिसं थोडीफार का होईना पण 1 नंबर 2 नंबर अशी बक्षिसं ठेवा जा प्रत्येक अड्ड्यात. नेहमी तुम्ही तुमच्या प्रॉफिटसाठी हा अड्डे घेऊ नका. जगन शेठच्या मैदानात ज्या बक्षिसींचा स्वरूप होता त्याच्यात हरणाऱ्यांना पण बाईक होत्या आणि प्रेक्षकांना पण बाईक होती, सिटी मेकरना पण बाईक होती, सायकल होत्या, फ्रीज होत्या. पण असा आयोजन कधी बघितला नाही का डॉक्युमेंटशिवाय काही वस्तू आम्हाला त्याच दिवशी दिलेल्या आहेत. एकही डॉक्युमेंट मागितला नाही. जशी जशी चिठ्ठी निघाली तशा तशा सर्वांना बक्षिसी वितरण केलेलं आहे. नक्कीच. आणि त्या मैदानात जी अरेंजमेंट केली होती ती पाहून कसं वाटलं? तुम्ही गेलेच असणार. अरेंजमेंट तर बोललो ना तुम्हाला, भूतो ना भविष्य कधी असा अड्डा होऊ शकत नाही. हे फक्त जगन पाटील साहेबच करू शकतात. काय बोलाल आपल्या पाखऱ्या बैलाबद्दल? आता काय बोलाल तुम्ही? आता पाखऱ्याबद्दल सांगेल तितकं कमीच आहे, कारण का आता पाखऱ्याने आमच्यासाठी सर्वाधिक मोठा गिफ्ट दिलेला आहे. जवळजवळ आम्ही 20-30 वर्ष हा क्षेत्रामध्ये आहो, पण सर्वाधिक मोठा गिफ्ट हा आम्हाला पाखऱ्याने काल दिलेला आहे. दादा बघा, तुम्ही आजचे क्षेत्र गाडा मालक नाही तर जुने गाडा मालक आहात, आणि काय म्हणाल की आता नियोजन तर चांगलं करायला पाहिजे. मग तुमची अशी काय इच्छा आहे की आता आमचा नंदी आणखीन उजाळा देण्यासाठी कोणता नंदी तुम्हाला आवडते की त्या नंदीमध्ये तुमची पळण्याची इच्छा आहे? नंदी तर खूप आहेत, पण आता जसे जसे बैलाचा स्पीड आमच्या बघून जसे समोरचे आम्हाला जर विचारलं किंवा आम्ही विचारलो तर बिलाल तर बरं होईल, कारण या क्षेत्रामध्ये बैल पालालाच त्याला किंमत आहे, नाहीतर किंमत काही नाही. उद्या आपण किती बैल विचारलं तरी आपला बैल जर जेव्हा पळेल तेव्हाच आपल्याला पैरे मिळतात. 100% दादा मग आता कालच्या या पराक्रमानंतर तुम्हाला किती फोन आले? कालच्या पराक्रम भरपूर फोन, त्या बोनिवलीच्या अड्ड्यापासून आम्हाला भरपूर फोन आलेले आहेत. बोनिवलीच्या अड्ड्यामध्ये जेव्हा आमची बिनजोड शर्यत झाली, त्याच्यावर पाखऱ्या संगती वजीर होता उंबारलीचा, पिंटू पाटील यांचा. त्याच्यानंतर आम्हाला भरपूर फोन आले होते, आणि पिंटू पाटील आमचा भाचा आहे, आणि भरपूर फोन आले होते. आणि त्याच दुपाराच्या जोरावर आम्हाला सर्जाचा पण सर्जा संगती पालाचा भाग्य मिळालं. तुम्ही तुमच्या दावणीला खूप मोठमोठे नंदी उतरवलेत, काय म्हणाल? आमच्या दावणीला आता आम्हाला सांगत नाही इतके बैल होऊन गेलेत, कारण आम्ही वयाचं 12 वर्षाचं असताना टापावर बसून जात होतो. टेम्पोच्या टापावर बसून जात होतो शर्यतीना. त्यावेळेला काय यूट्यूबचे चॅनल काही नव्हती, त्याच्यामुळं आमचा प्रसिद्धी झोत्यात येण्याचा त्यावेळेला कारण येत नव्हतं, साधन नव्हता ना. आम्ही बैल भरपूर घाटावरून भरपूर आणलेत. आमचे काका होते, काकांचा पोरगा होता निलकंठ शेठ घरत. भरपूर म्हणजे जसा बैल इथं शर्यत हार झाली किंवा बैल लगेच दुसऱ्या दिवशी घेऊन यायचा. पाखऱ्याच्या आधी असा कोणता बैल होता ज्याने तुमचं नाव केलं होतं? पाखऱ्याच्या आधी असा बैल होता आमचा हरण्या, जो 2006 मध्ये बंदीच्या अगोदर परत 2006 मध्ये हरण्या असा बैल होता का घाट्यावर त्याला घोडा म्हणून समोरला जायचा. अरे वा. आणि त्याच्यानंतर आम्ही हा छोटा लक्षा घेतला, जो कोणाचा बैल होता, तो गौतम काकरेंचा बैल होता छोटा लक्षा, तो आमच्या दावणीला आला. त्याच्यानंतर आणखी एक छोटा लक्षा आमचा आला दावणीला. असे करून आमचे बैल आता हा शेवटचा आता पाखरे आलेला आहे. आणि आपल्या बैलाच्या गाडीवरती सर्जा होता म्हणून बबलू चाचा बसले होते ड्रायव्हर. काय बोला त्या बबलू चाच्याबद्दल? जे लोक दिवाने त्या बबलू चाचांचे. बबलू चाचा हिंदकेसरी ड्रायव्हर आहे. बबलू चाचांबद्दल जितका बोलत तितका कमीच आहे, तर बबलू चाचा ज्या गाडीवर बसते ती गाडी हमखास फायनलला बसते. आणि दादा तुम्ही बोला वजीर जेव्हा होता बोनोली मैदानात चांगली शर्यत झाली, पिंटू पाटील बद्दल काय बोलाल? ते पिंटू पाटील हा आमचा भाचा आहे, आणि तो कधी पण आम्ही रात्री अपराधी कधी पण फोन केला तरी बैल तो अड्ड्यामध्ये घेऊन येतो. स्वतःहून टेम्पो करून स्वतः ड्रायव्हर बसतो आणि स्वतः घेऊन येतो अड्ड्यामध्ये. कधी आम्हाला नाराज नाही करत तो. आणि असं नाही आम्ही त्याचाच बैल मागायचा आम्हाला हक्क, आणि तो आमचा बैल मागतो कधी पण. असेच बैलगाडा मला जर सर्व झाले आणि अशीच मैत्री जपत राहिली तर आपला हा खेळ आहे जो चांगला चालेल हा चांगलाच चालेल. कारण का बघा पैऱ्यांना खूप इश्यू होतो, तो इश्यू अशा मित्रांमुळे कुठेतरी दुरावला जातो. आणि पिंटू पाटील यांचा वजीर भेटल्यामुळे तुमच्या बोनोली मैदानात चांगला गुलाल झाला.
आज तुमचा मी शतक्ष आभार मानतो का पहिली वेळ आम्ही तुमची बाईट आम्हाला भेटतो एकदम. हां, कारण आमची बाईट कधीच घ्यायला कोणी येत नाही, आम्ही देत पण नाही कोणाला. आणि या बैलाचा वैशिष्ट्य सांगायचा, हा नाशिकचा वास्य आहे. आणि या नाशिकच्या वास्याने करून दाखवला काय एक नंबरची ट्रॉफी जी गाडी आहे ती आम्हाला भेट म्हणून दिलेली आहे. शेठ आहे आमचा संतोष शेठ घरत, त्यांचा छोटं बंधू आहे संदेश शेठ घरत, आणि मित्र परिवार संपूर्ण, आणि खंबीर साथ अभिषेक जितेकर, कृष्णा घरत आणि सर्व मुलं यांचा सर्वांचा सपोर्ट असल्या कारणाने आज या बैलाने आम्हाला आज करून दाखवलेला आहे. आणि याच्या पुढे सुद्धा हा नंदी आमचा याच लेवलला याच टॉपच्या पैरामध्ये सर्जाची गाडी आणि हा आमचा पाखऱ्या एकत्र येऊन एकदा पुन्हा एक चांगला धमाका देईल या मुंबई बिंजो क्षेत्रामध्ये, या आमची खात्री. आणि तुमचा मी शतक्ष आभार करतो राजेश म्हात्रे काव्य मधुरा यूट्यूब चॅनलमध्ये, का तुमचा आम्ही शतक्ष धन्यवाद करतो का पहिली बार तुम्ही आमची घ्यायला आली. आम्ही तुमचे हात जोडून विनंती करतो. आणि असंच कधी पण तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, का आमच्या पाखऱ्याची कधी पण मुलाखत घ्यायला येऊ, तुमच्यासाठी कधी पण आम्ही बाट द्यायला आम्ही तयार आहे. धन्यवाद दादा, एवढा मोठा मान सन्मान दिला त्याच्याबद्दल. नक्कीच आपल्याला पुन्हा एकदा भेट होईल आणि पुन्हा एकदा पाखराची मुलाखत आपल्या चॅनलवरती दिसेल. मी पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा धन्यवाद आणि आभार मानतो आणि तुमचं कौतुक करतो की आज पाखऱ्यांनी I-10 जिंकली आणि पूर्ण महाराष्ट्रात पाखरे कोण आहे आता समजेल. धन्यवाद. धन्यवाद.